मला तुम्हाला 2 भावंडांची गोष्ट सांगायची आहे. माझी आणि माझा भाऊ डेव्हिड याची दोघांचे वेगळ्या प्रकारे शोषण झालं. माझ्या बाबतीत जे झालं ते एका अर्थी भयानक होतं. त्याच्याशी तुलना करता त्याच्या बाबतीत एक दयनीय असं उदाहरण म्हणजे माझे वडील, नास्तिक उदाहरण. ते खूपच दारू प्यायचे, ते कंजूस होते, सतत अश्लील विनोद बडबडत असायचे आणि ते एक मेकॅनिक होते. गॅरेजमध्ये सगळी स्त्रियांची भडक चित्र लावलेली होती आणि हे सगळे घाणेरडे प्रकार पाहत माझा भाऊ मोठा झाला. माझ्या वडिलांना गंमत वाटायची जर माझ्या 14 वर्षाच्या भावाने दारू प्यायली किंवा इतर काही केलं. तो कधी बॉल गेम खेळायला गेला नाही, शाळेच्या कार्यक्रमांना गेला नाही, तो काहीच करत नसे, तर असं आमचं शोषण झालं. आणि नक्कीच माझ्या शोषणाचा प्रकार हा खूप उद्ध्वस्त करणारा होता. अशा प्रकारे गेल्या डिसेंबरला माझा भाऊ सापडला लॉस एंजेलिसमधल्या ॲबनेडन इमारतीत मृत झालेला वयाच्या 57व्या वर्षी. त्याला जाऊन 30 दिवस झाल्यावर तो सापडला. ते शरीर इतकं सडलं होतं की त्यांना माझ्याशी संपर्क साधायला एकच गोष्ट मिळाली, ती म्हणजे काही वर्षापूर्वी त्याने मिनिस्ट्रीसाठी काही काळ काम केलं होतं. त्याचं ओळखपत्र त्यांना तिथे सापडलं आणि त्याची ओळख पटवण्यासाठी आम्हाला त्याच्या दातांची कागदपत्र पाठवावी लागली आणि माझ्यासाठी ही दुःखाची गोष्ट होती. जेव्हा त्यावर मी विचार करते, त्याच्या समोर असलेल्या संधीच्या संदर्भात तो माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होता आणि 57व्या वर्षी त्याचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत एकटाच शवागारात सापडतो. कोणालाही त्याचं नसणं कळत नाही आणि तो रस्त्यावरच्या बेवारशासारखा सापडला. आणि इथे इकडे मी 67 वर्षांची म्हणजे आता 68, 2/3 जगाला शुभवर्तमान सांगतेय. देवाची अभिवचन आहेत सगळ्यांसाठी. असं काही कारण नव्हतं त्याच्या जीवनाला हे वळण लागण्याचं. आणि असं नाही की त्याची मदत करणारं कुणी नव्हतं, असंही नाही. सगळे त्याच्या पुढे निघून जायचे. सोपं कारण होतं, मी धडपड केली, त्याने ती केली नाही. जर तुम्हाला चमत्काराची गरज आहे, धडपड केलीच पाहिजे. स्वतःच्या पाठीवरचं झटकून टाका, त्यावरती तुम्ही स्वतः या आणि म्हणा मी या गोंधळातून बाहेर पडणार. जर कुणी आशीर्वादित होत असेल, मीही आशीर्वादित होऊ शकते कारण मी कुणीतरी आहे. मला वाटतंय की तुम्ही माझ्या भावाला पाहावं. हा तो आहे साधारण 3 वर्षांचा असताना आणि हा आहे साधारण 17 वर्षांचा असताना. आणि मग तो बोटीवर गेला. आता तुम्ही विचार करा की त्याच्यापुढे असलेल्या शक्यतांचा. हे म्हणणं सोपं आहे. तो दिसायला छान होता आणि त्याचं व्यक्तिमत्वही निश्चितच तगडं असं व्यक्तिमत्व होतं. सगळे त्याच्यावर प्रेम करायचे आणि जरी काही वेळ त्याच्या गळ्यात हात टाकायला मिळाले तरी त्याच्यावर प्रेम केल्याशिवाय कुणाला राहवत नसे. तुमच्यापैकी काहींना तो आठवत असेल, जेव्हा आमच्यासोबत तो मिनिस्ट्रीमध्ये काम करायचा. त्याच्याकडे भरपूर संधी होती त्या वयामध्ये. पण काय घडलं? तो वयाच्या 17व्या वर्षी नाविक दलात गेला. तिथे त्याच्या अधिकाऱ्याने त्याला ड्रग्सची ओळख करून दिली. ते व्हिएतनामच्या जंगलात होते आणि ती अगदी अप्रिय आणि राहायला कठीण अशी जागा होती. म्हणून तिथे त्याने ड्रग्स घ्यायला सुरुवात केली आणि आधीच त्याला खूप वाईट सवयी होत्या. जाण्याआधीपासूनच त्याच्या अशा प्रकारच्या वाढण्यामुळे माझ्या आईचा नर्व्हस ब्रेकडाऊन झाला होता. तो 14 वर्षाचा असताना. त्यामुळे ती त्याची नीट काळजी घेऊ शकली नाही आणि दीर्घकाळासाठी ती दवाखान्यात होती. मग माझा भाऊ वयाच्या 14व्या वर्षी स्वतःची खूप चांगली काळजी घेत होता कारण माझे वडील रात्रपाळी करण्यासाठी कामावर जायचे. आई दवाखान्यात होती. तो रस्त्यावर भटकत राहायचा, मनाला वाटेल तसं वागायचा. आणि
तो बोटीवर गेला कारण त्याला घरी चालू असलेल्या सगळ्या प्रकारापासून दूर राहायचं होतं. आणि जेव्हा तो बाहेर पडला तेव्हा तो चिडला होता सगळ्या प्रकारचा अन्याय पाहून. आणि देवालाच माहिती त्या जागी काय चालत होतं. आणि इतक्या मोठ्या काळापर्यंत जगण्यासाठी माणसाला काय आणि किती कसरती कराव्या लागतात. परत तो घरी आला सेंट लुईसला. त्याला कार उत्पादनाच्या कारखान्यात नोकरी मिळाली, त्याचं लग्न झालं, त्याला मुलगा झाला. आणि जबाबदारी जसजशी वाढली तो ड्रग्ज आणि दारूमध्ये रमायला लागला. आणि सतत दोष देणं, दोष 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 देऊ लागला इतर लोकांना त्याच्या समस्यांसाठी. मी विनंती करते, तुमच्या जीवनात योग्य घडत नसल्यास इतरांना दोष देऊ नका तुम्ही. भूतकाळात काय घडलं त्या बाबतीत तुम्ही काहीच करू शकत नसाल, पण जे व्हायचंय त्या बाबतीत तुम्ही आत्ता काहीतरी करू शकता. ऐकताय ना तुम्ही? आत्ता ज्याची गरज आहे ते जर तुम्ही केलं नाही तर मी आश्वासन देते की ते कुणीही तुमच्यासाठी करणार नाही. लोक तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतील, पण तुमची भूमिका तुम्हालाच निभवावी लागेल. देव मदतीचा हात पुढे करेल तुमच्यासाठी, पण देवही तुमची भूमिका पार पाडू शकत नाही. तो तुम्हाला तुमचं काम करण्याची पात्रता देईल, पण तो ते तुमच्यासाठी करणार नाही. आमीन. आपण जेव्हा आपल्या अपेक्षांबाबतीत निराश होतो, एक खूप विचित्र गोष्ट आपल्या बाबतीत घडते. देव आपल्याला निवडीची मोकळीक देतो. सतत चुकीच्या ऐवजी योग्य गोष्टींची आपण निवड करायला हवी. जितकं जास्त तुम्ही असं कराल तितकं ते सोपं होईल, आणि जितकं तुम्ही ते कमी कराल ते तुम्हाला कठीण जाईल. सोपं आहे आयुष्याचा गोंधळ बनवणं आणि मग इतरांना दोष 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 द्यायचा आणि तळ्याच्या काठावर पडून राहायचं चमत्कार घडण्याच्या आशेने. फक्त नंतर येणाऱ्या चांगल्या संदेशवाहकाची वाट पाहायची. चमत्कारांच्या सभेला आपण जाऊ शकू म्हणून. मला असं नाही म्हणायचं देव आपल्याला मदत करत नाही. तो तर चमत्कार करणारा देव आहेच. तो महान कृत्य करतो, प्रार्थना कार्य करते. आपल्या मदतीसाठी देव लोकांना अभिषेक करतो, पण किती लोकांना माहिती आहे, म्हणजे मी सांगते, आपलं काम आपणच केलं पाहिजे. जर आपण ते केलं नाही, आता हेच तत्व पकडून असं म्हणू नका की जर देव कुणासाठीही करतो तर तो माझ्यासाठीही करील. जर जॉयस चमत्कारासाठी धडपड करते तर मीही धडपड करीन. जर गाढव धडपड करण्याने खड्ड्यातून बाहेर पडता, मीही धडपड करीन. मी तो कुणीतरी आहे. मी तो कुणीतरी आहे. जे काही करायचं ते मी करीन. हे काही फार नाहीये. ते लहान मुलांचं जेवण होतं. गोफणीतले 5 दगड होते, पण त्याने राक्षसाला ठार केलं. मोशेच्या हातातली ती काठी होती, दंड होता, पण देवाने तो सामर्थ्याने भरला. मोशे म्हणत होता, नाही जमणार, मी नाही करू शकणार नाही. पण देव म्हणाला, तुझ्या हातात काय आहे? ही काठी आहे, फक्त काठी. तो म्हणाला, खाली टाक. तो सामर्थ्याने भरलेला होता. देवाला तुमच्याकडे काय नाही याची पर्वा नसते. त्याला तुम्हाला जाणीव करून द्यायची असते. त्याच्या ठाई तुम्ही सगळं काही करू शकता. नाही, हे सोपं नाहीये, पण ते किमती आहे. जर तुम्ही धडपड केली तर तुम्ही प्रगती करू शकता. ज्या प्रत्येक वेळी तुम्ही क्षमा करता तुमच्याशी गैरवर्तन करणाऱ्याला, तुम्ही थोडीशी प्रगती करता. ज्या प्रत्येक वेळी तुम्ही प्रथम सॉरी म्हणता आणि शांतता प्रयत्न करू पाहता, तुम्ही प्रगती करता. ज्यावेळी तुम्ही मोडावासा वाटत असतानाही शब्द पाळता, तेव्हा तुम्ही प्रगती करता. आपल्याला सवलत मिळत नाही काम न करण्याची, कारण ते कठीण असतं म्हणून. तर शेवटी माझ्या भावाचा घटस्फोट झाला. त्याने शहर सोडलं. त्यांनी मुलाची फी सुद्धा भरली नाही. तो काम करायचा तेव्हा केवळ नगद मिळवण्यासाठी करायचा. उधारी थकलेली होती. मुलाला योग्य आधार नव्हता. आणि मग सावकारांनी पाळत ठेवून पैसे काढून घेतले. हे एक उदाहरण आहे की का आपला देश इतक्या भयानक गोंधळात आहे आणि लोक त्यांची जबाबदारी उचलत नाहीत. लोकांना भूकबळीपासून सरकारला वाचवायचं आहे आणि मग
टॅक्सही वाढतो आणि हे हे चक्र न थांबणारं आहे. आणि आणि हे होतं केवळ स्वतःची जबाबदारी न पार पाडल्याने. असे लोक आहेत ज्यांना खरंच मदतीची गरज आहे. मला असं नाही म्हणायचं की या शहरातल्या लोकांना आपण सारखी मदतच करत राहावी, आपण ती सातत्याने करावी. कारण बघा, आपण एकमेकांना मदत करावी, लोकांना मदतीची गरज आहे. पण जो अति भयानक परिस्थितीत अशा या जगातल्या व्यक्तीला धडपड करायला शिकवली पाहिजे. आम्ही जर तुम्हाला चमत्कार हवाय तर तुम्ही काय कराल? तर मग माझा भाऊ शहर सोडून गेला. तो जवळपास 15 वर्ष मला वाटतं एखाद दुसऱ्या बाईसोबत राहिला आणि कुणाशी लग्न केलं नाही. मुलांकडे कधी लक्षच दिलं नाही. ड्रग्ज घ्यायचा, त्यासाठी वाटेल ते करायचं. आणि एके दिवशी त्याने डेव्हला फोन केला आणि आम्ही फार काही त्याचं ऐकलं नव्हतं. तो आजारी होता, दुर्दशेत होता आणि त्याला असं वाटलं की आपलं आयुष्य सुरळीत करावं. त्याने डेव्हला विचारलं की घरी येऊन तो त्याला मदत करू शकतो का. आणि नक्कीच डेव्ह म्हणाला हो. आणि आम्ही विमानाने जाऊन त्याला घेऊन आलो. मला आनंद झाला तो घरी आला म्हणून, कारण तो माझा स्वतःचा भाऊ होता तो. आणि काही झालं तरी फरक पडत नाही. आपल्या कुटुंबासाठी आपला एक कोपरा असतोच. तो 4 वर्ष आमच्या सोबत राहिला, आमच्या घरात. जेव्हा तो आला परत, त्याने बरंच काही गमावलं होतं. त्याच्या दाढा किडल्या होत्या आणि आम्ही पैसे खर्च करून सगळे दात तपासून घेतले. त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो, त्याला निरोगी केलं, त्याचं समुपदेशन केलं. त्याचा नव्याने जन्म झाला, तो आत्म्याने भरला आणि तो केवळ असं म्हणू लागला की मला माझं जीवन आवडतंय, मला कुटुंबाचा भाग होणं आवडतंय. आणि मग तो खडखडीत बरा झाल्यामुळे आम्ही ठरवलं त्याला मिनिस्ट्रीमध्ये काम द्यायचं. आणि तुमच्यापैकी काही जण माझ्या भावाला ओळखत असतील, डेव्हिडला. तो दिसायला खूप देखणा होता. डेव्हिड आमच्यासोबत काम करत असतानाचा त्याचा फोटो पाहूया. देवाची आराधना करणारा हा तो. ही मी आणि तो आमच्यासोबत 4 वर्ष होता. घरात आमच्याबरोबर 4 वर्ष राहिला आणि सतत आम्हाला त्याची काळजी घ्यावी लागायची. आणि मी त्याला उठवल्यानंतर आम्ही कामाला जात असू. मी त्याला सांगितल्यावर त्याला मी सांगायचं आणि मग तो त्याचे कपडे धुवायला काढून द्यायचा. मी सांगितलं तरच तो रात्रीची खोली साफ करायचा आणि मी सांगितल्यावरच तो सगळं काही करायचा, पण न सांगता काहीच करायचं नाही. चला आता तो अशा स्थितीत येत होता की स्वतः सगळं करू शकत होता. आणि म्हणून मी त्याच्याशी बोलून बघितलं. मला असं वाटतंय की देवाला तू स्वतःचं सगळं स्वतःच पाहावं असं वाटतंय आणि माणूस म्हणून तू स्वतःच्या पायावर उभा राहा. आम्ही तुला मदत करूच. म्हणून त्याच्यासाठी आम्ही घर बघितलं, फर्निचर घ्यायला मदत केली. या काळातच त्याने चांगली गाडी घेतली आणि तसेच चांगले कपडेही. आणि आम्हाला त्याला चांगलं वागवायचं होतं. आम्हाला त्याला देवाच्या प्रीतीची जाणीव करून द्यायची होती आणि आम्हाला हवं होतं देवाने आमचा उपयोग करावा त्याच्या स्वास्थ्यासाठी. पण या सगळ्या काळात मी नीट सांगू शकते की त्याने कुणाच्याही जीवनात काही मदत केली नाही. तो फक्त घेतच होता. पण तो दिवसातून 20 वेळा म्हणत असे, मी तुझ्यावर प्रीती करतो ताई. हे तो सहजपणे म्हणताना मी ऐकायचे, मी तुझ्यावर प्रीती करतो ताई. आणि तो करायचा. जोवर त्याला यासाठी काही खर्च करावा लागत नव्हता, तोवर त्याला काही दुःख नव्हतं. जोवर स्वतःहून त्याला काही करावं लागलं नाही, तोवर हे म्हणजे बघा, शब्द पुरेसे नसतात आहो, त्यामागे लोकांना कृती करावी लागते. आणि खात्रीशीरपणे तो दुसऱ्या घरात गेल्यानंतर फार काही काळ लोटला नव्हता आणि तो कामावर वेळेवर येत नव्हता. फोन केला तर तो उठलेलाच नसायचा, सारखा काहीतरी कारणं द्यायचा. मग त्याच्यासोबत एक मुलगी घरात असायची, त्यांनी लग्न केलं नव्हतं. आणि आम्हाला हे शोधून काढायला काही आईन्स्टाईनची गरज नव्हती. आणि त्या काळात तो आमच्यासोबत काम करत होता, त्यामुळे सामाजिक सुरक्षिततेखाली होता. पहिल्या मुलाकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याला $60,000 दंड भरावा लागला होता. हे उद्ध्वस्त करणारं होतं. आणि
तो म्हणाला की मी आयुष्य सहज सोपं करू पाहतोय आणि आता हे $60,000 भरावे लागलेले आहेत, नाहीतर माझ्या पगारातून ते कापले असते. त्यासाठी मला वर्षानुवर्ष काम करावं लागलं असतं, काही पैसे शिल्लक नसते राहिले. मग तो त्या स्त्रीला दोष देऊ लागला, ते मूल स्वतःचं नव्हतं असं म्हणू लागला. तो खूपच चिडला, खूप रागावला, कडवट झाला. मग तो वकिलाकडे गेला. वकिलांनी रक्कम $60,000 ऐवजी $27,000 केली. मला नाही कळत तुम्ही अशा गोष्टी कशा काय करू शकता, पण तुम्ही करू शकता. तर ते $27,000 झाले. तरीही तो चिडलेला, रागावलेला होता. त्याला तितकेही नको होते. त्याला हे समजत नव्हतं, पण मी आणि डेव त्याच्याशी बोलत होतो आणि त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना केली होती आणि ठरवलं होतं जर 6 महिने त्याने चांगला स्वभाव दाखवला तर ते भरून टाकायचे. ते पैसे भरून टाकायचे आपण. मला आश्चर्य वाटतं की कितीतरी वेळा देव एखाद्याच्या सुटकेची योजना करतो आणि तो लक्ष ठेवून असतो की ते थोडीशी तरी धडपड करतायत की नाही. त्याने काय म्हणायला हवं होतं तुम्हाला कळतंय का? मी हे तुमचं परत देणं लागतो. इतकी सगळी वर्ष मी मुलाची काळजी घेतलेली नाही आणि माझी चूक झाली, त्यासाठी काहीही कारण नाही आणि त्याने गुपचूप जे काही करणं गरजेचं होतं ते करायला हवं होतं. एक सांगू, तुम्ही जर 30 वर्ष वेड्यासारखे पैसे उधळत राहिलात आणि खोल कर्जात बुडालात आणि जर देव तुम्हाला हाताळत असेल तर सत्य तुम्हाला ठाऊक आहे, मग पुरुष असो किंवा स्त्री कर्जातून बाहेर पडायलाच हवं. तुम्ही कदाचित मोठी खरेदी करू शकणार नाही आणि कदाचित मोठ्या 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 कालखंडापर्यंत, आणि चेहऱ्यावर तुम्हाला हसू ठेवावं लागेल नेहमीच आणि म्हणावं लागेल इथेच मी श्रीमंतासारखा राहिलो आणि आता यातून जाणं माझ्यासाठी गरजेचं आहे. यातून मी धडा शिकतोय. मला ठाऊक आहे हे कठीण आहे, मला ठाऊक आहे हे कठीण आहे. आणि नंतर आम्ही त्याला मिनिस्ट्रीमधून जायला सांगितलं कारण त्याचं वागणं अयोग्य प्रकारचं होतं. मग आम्ही त्याला सेंट लुईस मधल्या ड्रीम सेंटरमध्ये ठेवलं जिथे पुरुषांचे खास उपचार करतात. पण ते अजून एक स्वप्न ठरलं कारण ते त्याला नियमाप्रमाणे वागवू शकत नव्हते. मग तो माझ्या पालकांसोबत राहू लागला ज्यांची अगोदरच मी देखभाल करत होते. मी काळजी घेत होते 80 वर्षाच्या 2 वृद्धांची आणि हा 47 वर्षाचा जो काम करू शकत नव्हता, त्याला काही करायचंही नव्हतं. आणि माझं असं झालं की जणू तेव्हा कुणीतरी काहीतरी माझ्यासाठी करणार आहे का? कधी कधी कुणाला असं वाटू शकतं माझ्यासाठी कोणी काही करणार आहे का कधी. आणि मग काही काळानंतर तो शहरातून निघून गेला, परत अॅरिझोनाला गेला. 10 वर्षापर्यंत त्याच्याकडून काहीच बातमी नव्हती आणि मध्यंतरीच्या काळात त्याच्यासोबत राहणाऱ्या मुलीने बऱ्याचदा फोन केला, बरंच काही ऐकवलं कारण मी माझ्या भावाकडे लक्ष देत नव्हते म्हणून. आणि मी एक अशी होते, एक नावाजलेली टीव्हीवर संदेश देणारी, सगळ्या जगातल्या लोकांना मदत करणारी. आणि तू माझ्या आणि डेव्हिडच्या नावाने बँकेत खातं उघडायला हवंस आणि त्या खात्यात तू वारंवार पैसे भरायला हवे होतेस. आणि इकडे आमच्यासाठी म्हणजे प्रत्येक महिन्याला मी त्याची काळजी घेता येईल कारण तो स्वतःची काळजी घेऊ शकत नाही म्हणून. मी म्हटलं नाही, हे म्हणणं सोपं नव्हतं. मी म्हटलं जर 4 वर्ष मी एखाद्याला मदत करू पाहते आणि त्याला ती मदत पुरी पडत नाहीये तर याचा अर्थ त्याला मदतीची गरजच नाहीये. बघा, तुम्ही जेव्हा दुसऱ्याला मदत करता तेव्हा स्वतःवर उपकार करत नसता. तुम्ही त्यांचा सहारा बनू पाहत असता आणि आयुष्यभरातली सगळी ऊर्जा तुम्ही वापरत असता आणि नंतर जाऊन त्याने दुसऱ्यांना मदत करावी असं तुम्हाला हवं असतं. आणि म्हणूनच शक्य असेल तर प्रत्येकाची मदत करावी. कुणाला मदत करण्यात काहीही वाईट नाही. तेव्हा येशू सगळीकडे फिरला नव्हता कृपया मदत करू का असं म्हणत, प्लीज मी तुम्हाला मदत करतो, प्लीज मला तुमची मदत करू द्याल का. मी बायबलमध्ये पाहिले येशूने त्यांना मदत केली जे त्याच्याकडे आले. चला आता, जे त्याच्याकडे आले त्यांना त्याने मदत केली, तशी इच्छा असली पाहिजे आपल्याकडून सुद्धा. हो, तुम्ही देवाला ओरडा, देवा माझ्या प्रत्येक समस्येमध्ये मला मदत कर, माझ्या जीवनात चमत्कार घडव. पण मी एक सांगू का तुम्हाला काय घडणार आहे ते? देव तुम्हाला दाखवील काय करायचं ते. चला आता मी तुम्हाला खरं तेच सांगते, काय करायचं हे तो तुम्हाला दाखवेल. पहिली गोष्ट, तुम्ही द्वेष करणाऱ्या सगळ्या लोकांना क्षमा करा. पण मी नाही करू शकत, ते माझ्याशी योग्य वागले नाही, हे काही बरोबर नाही. ठीक आहे, पुढे जाऊन पर्वताभोवती वारंवार फेऱ्या मारत राहा. तर माझ्या भावाने मला परत फोन केला, त्याच्या मैत्रिणीनेही फोन केला. ती म्हणाली तुझा भाऊ शरीराने आणि मनाने आजारी आहे,
त्याला वाटतं की किडे त्याच्या अंगावरून फिरतायत, तो भ्रमिष्ट झालाय. त्याला वाटतं की लोक त्याला न्यायला आलेत, त्याला खरंच उपचाराच्या कार्यक्रमाची गरज आहे. तर तुम्ही मदत कराल का? मी म्हटलं हो, त्याला मदत मिळेल, मी त्याला मदत करीन, पण मी फक्त पैसे पाठवणार नाही. तर आमच्यातल्या एका पालकांना आम्ही ॲरिझोनाला त्याच्याकडे पाठवलं आणि मला दाखवायचंय तो कसा दिसत होता. ते देवाची आराधना करतानाचा फोटो तुम्ही पाहिला या सभेमध्ये. 10 वर्षांनंतर तो हा असा दिसत होता सैतानाने ताबा घेतल्यावर. जेव्हा माझा भाऊ मरण पावला, त्यांनी मला त्याचं वैयक्तिक सामान पाठवलं. कसं तरी आम्ही ते घेऊन आलो आणि त्याला लॉस एंजलिसच्या ड्रीम सेंटरमध्ये घेऊन गेलो. त्याला परत सेंट लुईसमध्ये आणणं आम्हाला बरोबर वाटलं नाही. आम्ही त्याला लॉस एंजलिसच्या ड्रीम सेंटरमध्ये घेऊन गेलो. त्या ठिकाणी आमचे काही मित्र आहेत, त्यांच्यासोबत आमची भागीदारी आहे. ते म्हणाले ठीक आहे आम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ, त्याला मदत करू. आणि त्यांनी मला आधीच योग्य प्रकारे सांगितलं होतं जर त्याला व्यवस्थित व्हायचंय तर तो इथे राहू शकतो, आम्ही त्याला नोकरी देऊ आणि खरोखर आम्ही मदत करू शकतो आणि त्याने त्याचं जीवन योग्य प्रकारे जगावं. तो इथे 30 दिवस होता. त्याने ड्रग्ज, धूम्रपान थांबवलं, दारू बंद झाली, स्वच्छ राहायला लागला. प्लंबिंगच्या कामाची त्याला माहिती होती म्हणून त्यांनी त्याला तेच प्लंबिंगचं काम करू दिलं त्या केंद्रातच. आणि नंतर 30 दिवसांनी ते त्याला खर्च करण्यासाठी काही पैसे देणार होते. त्याच्याकडे काही थोडासा मोका असा वेळ होता आणि 30 दिवसानंतर तो त्या पुरुषांच्या कार्यक्रमाच्या मुख्य व्यक्तीकडे गेला आणि म्हणाला, एक सांगू, तुम्ही महान लोक आहात, तुम्ही जे माझ्यासाठी केलंय त्याचं मी कौतुक करतो, पण जर तुम्ही मला VA सेंटरला घेऊन गेला, तिथे सोडलं तर मला बरं वाटेल. हे माझ्यासाठी नाहीये. मग तुमच्यासाठी काय आहे? कुणी जर माझ्यासाठी केलं, कुणीतरी माझी सोय केली, कुणी दुसऱ्यांनी माझं जीवन सुरू केलं का, तर मला धडपड करायची नाही. आणि आता जेव्हा त्यांनी माझ्या भावाचं वैयक्तिक सामान पाठवलंय, मला कळत नव्हतं की माझ्यावर त्याचा कसा काय परिणाम होणार आहे ते. आणि आज मी हा सगळा संदेश देते कारण तुमच्यापैकी पुष्कळ जणांना निर्णय घ्यायचा आहे. खूप लोकांपैकी अनेक लोक हा टीव्हीचा कार्यक्रम पाहत असतील. तुम्हाला तुमच्या जीवनात निर्णय घ्यायचा आहे. तुम्हाला स्वतःची कीव यायला हवी. ज्या सगळ्या वाईट गोष्टी तुमच्या जीवनात घडल्या त्या बाबतीत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्या करू शकता. मला आठवतं मी देवाशी सुद्धा वाद घातला. तो म्हणाला स्वतःची कीव करणं थांबव. मी म्हटलं, एक सांगू, मला कुत्र्यासारखं वाढवलं गेलं ज्याला स्वतः बाबतीत अजिबात कीव वाटत नाही. तो म्हणाला, तुझ्याकडे कारण आहे पण हक्क नाही, कारण मी तुला बरं करणारा आहे हे लक्षात का घेत नाहीस तू, सांग मला. तर स्वतःची कीव करण्यासाठी तुमच्याकडे चांगलं कारण असेल पण तुम्हाला खरंच तो हक्क आहे का? नाहीये. जर देव तयार असेल, जेव्हा पवित्र देव हस्तक्षेप करील, कारण देव आहे पण देव येणार आहे आणि तुमच्या गोंधळात हस्तक्षेप करणार आहे, तुम्हाला धडपड करावीच लागेल. माझ्या भावाचं वैयक्तिक सामान पाठवल्यावर त्याचा माझ्यावर काय परिणाम होईल मला माहीत नव्हतं. पण तसं केल्यावर मला आतून संदेश प्राप्त झाला, कारण माझ्या भावाच्या आयुष्यात फक्त हे उरलं होतं. माझ्या वैयक्तिक गोष्टी आताच्या क्षणी 218,000 स्क्वेअर फीट जागेमध्ये साठवल्यात. जवळपास हजारोंनी शिक्षण, 90 पुस्तकं, 14 कार्यालय, संपूर्ण जगभरात. मला गर्व नाही, मी फक्त आढावा घेतेय की आम्ही दोघं एकाच घरातून जन्माला आलो. एकच रक्त आमच्यात होतं आणि मला त्याच्याही पेक्षा वाईट वागवलं गेलं. तो त्याच्या इच्छेप्रमाणे ॲबॅन्डन इमारतीत मरण पावला. 57व्या वर्षी, दिसायचा 75चा. जेव्हा तो आमच्यासोबत काम करायचा, जगभरात फिरायचा, लाखो लोक त्याच्यावर प्रेम करायचे आणि देवाने त्याचा उपयोग केला असता. तो मोठा माणूस होता आणि हे त्याचे अवशेष उरलेत. आज मी तुम्हाला विचारते, तुम्ही जाल तेव्हा तुमचं काय उरणार आहे? हा संदेश तुमच्यापर्यंत मोठ्याने आणि स्पष्टपणे आलाय का? तुम्ही जाल तेव्हा तुमच्या मागे काय उरेल? पुन्हा एकदा मी मोठ्याने स्पष्टपणे सांगू का? ही दुःखाची गोष्ट आहे. म्हणजे हे खेदजनक आहे की 17 वर्षांच्या मुलामध्ये असलेल्या गुणांना नौदलात जाण्याची वेळ यावी. तुम्ही विचार करा की जे गुण त्याच्यात होते, बघायला वाईट वाटतंय. तुटलेला चष्मा, काही व्यवहारांची कार्ड.
मिनिस्ट्रीमध्ये असतानाचा दिलेला हा बॅच, अशा काही गोष्टी ज्याचा त्याला गर्व होता आणि आणि या गोष्टींचा त्याला खूपच गर्व वाटायचा त्याच्याकडे त्या असल्याचा. अजूनही तो ओळख दाखवणारा बॅच मिनिस्ट्रीचा त्याला 10 वर्ष उलटून गेली असे प्रसंग असतील जेव्हा त्याने बाहेर काढून विचार केला असेल, मला वाटतं हे माझ्याकडे असावं. स्वतःच्या जीवनाचा असा शेवट करू नका की शेवटी तुम्ही फक्त पश्चातापच कराल. तुमची परिस्थिती कशी याची पर्वा नाही, तुम्ही कुणीतरी आहात. लक्षात ठेवा, मला हवंय तुम्ही झटापट करावी कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी जे तुमच्या पुढे येतं. एक सांगू, तुम्ही काही करू शकत नसाल किंवा तुमच्याकडे नसेल, पण देवाला तुम्ही रोखू शकत नाही. तरीही तो उत्तम गोष्टी तुमच्या जीवनात करतोच. त्याच्यासोबत तुम्ही हे जाणून घ्यायला हवं की सगळं काही शक्य आहे. तो म्हणतो, सर्व प्रसंगी सर्व लोकांशी कसं वागावं हे मला समजतं. कसंही करून ख्रिस्तासाठी त्यांना जिंकता यावं म्हणून. आणि खरंच मला विश्वास आहे आपल्याला प्रौढ होण्याची गरज आहे. कसं स्वीकारावं, कशी तडजोड करावी, वेगवेगळ्या लोकांशी खरंच आपण कसा चांगला वेळ घालवू शकतो. आणि म्हणूनच हे शिक्षण जरूर घ्या आणि हे खरंच तुमच्यासाठी आशीर्वादित असेल आणि जीवन अधिक चांगल्या प्रकारे जगण्यासाठी याची मदत होईल. तुम्हाला दिवसभरातला उत्तम असा आराम प्राप्त हो.